जिभेवर ठेवताच विरघळणारी आज आपण मस्त अशी बेसन बर्फी बनवतोय. तर त्यासाठी इथे मेजरिंग कपाने 1 कपभर आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. तूप छान वितळलं की त्यामध्येच आपल्याला 2 कप बेसन पीठ घ्यायचं आहे. आता हे बेसन पीठ छान असं मंद ते मध्यम गॅसवरती खमंग भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तूप सुटायला लागलं की त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवासुद्धा आपल्याला ह्या बेसन पिठामध्ये छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. दोन्हीही जिन्नस छान खमंग भाजले गेले की गॅस बंद करायचा आणि रंग छान यावा याकरता यामध्ये मी खाण्याचा रंग टाकलेला आहे. हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे जे मिश्रण आहे हलकंसं कोमट असताना यामध्ये पाऊण कप आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि ती सुद्धा ह्या मिश्रणामध्ये छान एकजीव करायची आहे. आता हे मिश्रण एखाद्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये सेट करायचं आहे. वरतून काही ड्रायफ्रूटचे कापसुद्धा घालून घेऊया. त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे किंवा 2 तास रूम टेम्परेचरला जरी ठेवली तरीही चालेल. त्यानंतर मस्त हव्या त्या आकारामध्ये ह्या वड्या कट करायच्या आहे. मस्त अशी आपली बेसन बर्फी इथे रेडी झालेली आहे.